कसा आहे? ओळखलं मला? पवन. हाय पवन. हे गाईज, गुड मॉर्निंग. आज माझा हॉर्स रायडिंगचं सेकंड सेशन आहे. काल सगळं नवीन होतं, पण आज बघूया पवन सोबतची राईड आपली कशी होते. सॅडल पॅड ओके. आता बोला राईट अँड लेफ्ट. ओके, मिडल मध्ये ठेवायचं राहील. पुढे सरको, अजून पुढे सरको, पुढे पुढे अजून पुढे मोड थोडंसं बघा. ठीक आहे. सॅडल कसं पकडणार? सेम. ओके, राईट अँड लेफ्ट पकड. सॅडल ठेवणं सोपं आहे, पण सॅडलचा बेल्ट बांधायला खूप ताकद लागते. सॅडलचा बेल्ट लावणं म्हणजे एक मिनी वर्कआउटच आहे. ताकद प्लस टेक्निक दोन्ही लागतात. आता तरी माझ्याकडून परफेक्ट होत नाही आहे, पण एक दिवशी मला हे नक्की जमेल. राईट साईडला पकड. चल बाय. हाय. आता आपण बीचवर चाललोय. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण पुढे माझ्याबरोबर काय ट्रॅजेडी झाली ते तुम्हीच बघा. माझी एक्साइटमेंट एकदम हाय लेवलला होती आणि मग आम्ही बीचवर पोचलो. या स्टेप्सवरून आणताना पवनला खूप सांभाळून आणायला लागतं. मला भीती वाटते की तो सरकून पडणार तर नाही ना. माहितीये लागेल आय थिंक. थँक्यू. जास्त पावर न लावायचं. लेफ्ट लेग टाकला ना, नुसतं नॉर्मल राईट झालं नुसतं वर. लेफ्ट राईटने एकदम पुश करून डायरेक्ट मार. ओके. मी जस्ट बसले आणि पवन लेफ्ट साईडला जायला लागला आणि त्यामुळे मी खूप घाबरले आणि पॅनिक झाले. इथून माझी घाबरायची सुरुवात झाली आणि जेव्हा मी व्हिडिओ बघितला तेव्हा मला कळलं की मीच चुकून पवनची रेन लेफ्ट साईडला खेचली होती आणि त्यामुळे पवन पळायला लागलेला. फक्त नॉर्मल लेफ्ट लेफ्ट व्हेरी लेफ्ट. दोन्ही वर बेंड फुल. बस रे पवन. श्वास घे. राईट राईट वाला बेंड फुल कर. राईट फुल कर. दोन्ही सॅडल सोड. घाबरू नको तो. घाबरी बेंड पकड. राईट शॉर्ट पकड. अजून पुढे राईट वाला फुल कर. लेफ्ट लेफ्ट फुल टर्न. राईट. त्याला मला हिल टॅप कर. हे तर फ्री माइंड तिने चालवलं एकदा सगळं बॅलन्स आलं ना, जजमेंट हे राईट लेफ्ट हेची बोथ कंट्रोल होतो, मग ते प्रॉपरली तिला मग नेक्स्ट स्टेपला जाता येईल. असं इथे तेजस दादा माझ्याबरोबर स्कॅम करायचं प्लॅन करत होते. सॅडलवरनं पडणं ते जरा अवघड आहे, म्हणून विदाउट सॅडल विषयी असं बोलवणार स्कॅम करणार असं. स्पेशल थ्रॉट आणि पूर्ण म्हणजे भीती संपवायची. काल आम्ही फक्त वॉक करत होतो म्हणून तिला काही वाटत नव्हतं, एन्जॉय करत होती. पण आज कसं आता तिला थोडंसं आता काम होते, तिला भीती वाटे. ती भीती आता आज संपून जाऊन तिथे. म्हणून उद्या म्हणजे नेक्स्ट टाईमला जेव्हा थर्ड सेशन असेल तशी ती कॉन्फिडन्सली ती वॉक थ्रॉट तर जाईल. कॅन्टर घ्यायला पण टाईम.
आणि आज पवन पण माझं ऐकत नव्हता. सारखं इथे तिथे जात होता आणि मला गोल गोल फिरत होता. आज माझी भीती काही केल्या जातच नव्हती, पण तेजस दादा सारखे येऊन मला पुशअप करत होते आणि माझी भीती घालवण्याचा प्रयत्न करत होते. घोडा घेऊन पळणार तर आहे. ठीक आहे, झालं. अजून 20. अरे चेहरा बनवायचा नाहीये. स्माईल तो हल्ला का बिंदास तेवढं तर प्रॉपर करा तुम्ही 20. पहिले नाही वेगवेगळे. आधीच मी घाबरले आणि एक्सरसाइज पण घोड्यावर. का वाटते प्रॉपर कंट्रोल नाही करता येते म्हणून भीती वाटते. गप्पा बसायचं. गप्पा बसायचं. तुम्ही म्हणाल मी एवढी का घाबरली? त्याचं कारण या व्हिडिओमध्ये आहे. मी लहानपणी जेव्हा घोड्यावर बसलेले तेव्हा तो अनकंट्रोल होऊन खूप पळालेला आणि मला त्याला कंट्रोल कसं करायचं तेही माहीत नव्हतं. बेकार घाबरलेली मी. एक्सरसाइज, थोडं वॉक, परत एक्सरसाइज, थोडं वॉक. बघूया नेक्स्ट सेशनमध्ये माझी भीती जाते का. घोडा पकडायचा पाळायचा ना बाहेर तिकडं. घोडा पकडायचा पाळायचा ना बाहेर तिकडं. आणि अशा पद्धतीने थोडं घाबरत थोडं भीत माझं हे सेकंड सेशन कंप्लीट झालं आहे. गुड मॉर्निंग. आता मी या सगळ्या छोट्यांना राईड देणार आहे. अन्वी कशी चालवते. घाबरलेली आज डिफिकल्ट होता थोडं. ठीक आहे, हळूहळू शिकते. हवा आज मला ओरडायला भरपूर लावल्या म्हणजे हल्ली मला असं ओरडायला लागत नाही, पण हीच ओरडते दादा दादा, तर मला पण ओरडायला लागतं. Okay, wait, front, hey down, go back, go back, go back, go back. अरे इनफ चल, ओके डन मम्मा. स्ट्रेचेस चले गो. होल्ड द रेंज जैसी, होल्ड द रेंज. ओके वेट वेट, होल्ड द रेंज फर्स्ट. जसं की तुम्ही पूर्ण माइंड एकदा तुमच्या मनामध्ये भीती नाही पाहिजे. ते तुम्ही ऑल तुम्ही म्हणणार हाय पवन, तर पवन तो हायचा रिप्लाय देईल. पवन जो म्हणणार स्टॉप तर थांबेल, तर पवन म्हणलं चालणार. पण तुमच्या माइंडवर सगळं डिपेंड करतं. ओके बोल बोल. आज कावरी बावरी झाली बिचारी. स्टॉप स्टॉप. डॉन बनने वाला है. बीच में कोई आया ना, से बाय बाय. ऐसे करो. बाय बेबी से बाय. चलो बाय. ये तुमका सच में जल्दी. ऊन पडला ना जास्त, तुम्हाला होतो त्रास चालू. उन्हाळा मात्र तिला बेकार आहे. आणि एक दिवस पूर्ण 30-35 म्हणजे 40 मिनिटाचा एक ग्रूमिंग क्लासेस पण असणार. ठीक आहे, त्यामध्ये घोडा पूर्ण कसा आपण क्लीन आणि नीट ठेवतोय
ते पण आहे, असं नाही की फक्त घोडा आपण चालवायचं शिकायचं. बिंदास ट्राय डू इट. ते माहिती थोडं अवघड जाणार तुला, त्यासाठी हे पहिले इकडे टाकायचं. तेच आपला. हां चल उचल, दोन हात यूज कर. चल ठीक आहे, इट्स ओके. जास्त टाक. पण ते कसं ट्राय करता करता कसं होतं, होऊन जातं. काय आलं? काय गडबड? ते मला माहिती आहे. हातून घेतले, हा ते काढलं नाही ना, आपण घेतलं. बाकी कसं, मजा वाटली का भीती वाटली? खरं सांगायचं, भीती वाटली का मजा वाटली? भीती पण वाटली आणि मजा नाही वाटली, तुला भीती वाटली. काय काय मजा नाही वाटली, तिला भीतीच वाटली, मला माहिती. असं वाटते ना. त्याच्यात आज मी खूप घाबरले, तर माझी भीती घालवण्यासाठी मी काय करू शकते? भीती घाबरण्यासाठी तुला परफेक्ट होण्यासाठी तुला घाबरायचंच नाहीये. तू तुझ्या माइंडमध्ये जर घाबरतेस तर तू घाबरते, तर माइंडमध्ये ते ठेवायचंच नाही की मी घाबरते. ओके ओके, थँक्यू. आज एवढं धावलं पाहिजे. अन्वी तर पवन दादा, मी पवनला कसं कमेंट करू शकते? तेजस दादा, तर पवन दादा, मी पवनला कसं कमेंट करू शकते? तेजस दादा. स्क्रिप्ट ला इसकी स्क्रिप्ट का का वाटते? प्रॉपर कंट्रोल नाही करता येते म्हणून भीती वाटते. प्रॉपर कंट्रोल नाही करता येते म्हणून भीती वाटते. घोडा पकडायचा, पळायचा ना बाहेर तिकडं. घोडा पकडायचा, पळायचा ना बाहेर तिकडं.